आणि म्हणतात जर या वाचूनच जर अन्न खायचं असेल तर आम्ही भिक्षान्न मागून खाऊ। म्हणजे जे सर्वात पवित्र अन्न कोणतं असेल तर ते आहे भिक्षान्न। ओम सतनमो जारेश गुरुजी क्वारेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब क्वारेश गोरक्षनाथ बाबा क्वारेश अलख निरंजन आदेश। काल झालेल्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की मत्स्येंद्रनाथ महाराज हे मत्स्य उदरी म्हणजे मच्छीच्या पोटामध्ये असताना ज्यावेळेस माता पार्वतीला प्रभू महादेव हे ब्रह्मज्ञानाचं निरूपण करत असतात त्यावेळेस त्यांनी मत्स्योदरामध्ये असतानाच ब्रह्मज्ञान हे अर्जित केलेलं आहे। आणि महादेवाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जे की ब्रह्मज्ञानाला अनुसरून होते त्या प्रश्नाचे उत्तर हे मायामाऊली मत्स्येंद्रनाथ महाराजांनी दिलेले आहे। आता पुढील काय कथा आहे ते आपण आज ऐकूयात। पहा, यमुनेच्या तीरी ज्यावेळेस मच्छीने अंड हे प्रसूत केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आता वार्ता ही सुरुवात होत आहे। तव तेथे समय काळी बकपक्षांची उतरली मंडळी मी न वेचावया यमुना जळी निजगणासहित संचरले। म्हणजेच सायंकाळची वेळ आहे आणि तिथे बकपक्षी ज्याला आपण बगळे म्हणूयात अशा या बगळ्यांचा थवा तिथे अन्न ग्रहण करण्यासाठी ज्याला आपण म्हणूयात की खाण्यासाठी हा तिथे उतरलेला आहे। तो अकस्मात मित्रात्मजपती अंडज शक्तिका पाहिला दृष्टी मग सर्व मिळून चंचपुडी खाद्य म्हणून भेदती ते चंचपुडाचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर द्विशकल होऊन सत्वर महिवरी आदळले। मग त्यावेळेस त्या बकपक्ष्यांनी म्हणजे जो पक्ष्यांचा थावा होता त्यांनी यमुना नदीच्या किनारी असलेले जे अंड आहे ते पाहिल्यानंतर ते आपलं खाद्य आहे असं समजून ते अंड त्यांनी टोचेने फोडायला सुरुवात केली। परीवरील शकल पडेले मही खालील शकलात बाळ विदेही जैसारख उदक प्रवाही एकाएकी उतरला रोदन शब्द कडकडाट बाळ तेजाचाच पोभाट तो न्याळीता चकचकाट पाहुणी या पळाले ते। जे खाद्य म्हणून बकपक्ष्यांनी मिळून जे अंड फोडलेले आहे त्याच्यातून एक बाळ रुदन करत ज्याला म्हणूया एक बाळ रडत बाहेर आलेले आहे। म्हणजे त्या अंडातून मच्छेंद्रनाथ महाराजांचा आता जन्म हा झालेला आहे। असो सकळ शक्तिका रत्नाकर आता मुक्तिचा भद्र मच्छेंद्र असा तमारी कन्यातीर पावला धीव्र त्या काळी तो धीव्र कामिकनाथ सुबट पाहता अंडच शक्तिका प्रकट तो आत रणतेज स्फोट बाळ रम्य देखीला। पहा दैवी लीला कशी होते ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ महाराजांचा जन्म होतो यमुना तटी ह्या पक्ष्यांचा म्हणजे जे बकपक्ष्यांचा थवा येतो बकपक्ष्यांचा थवा हा अन्न म्हणून त्या यमुना तटी पडलेले जे अंड आहे त्याला फोडतो त्याच्यातनं एक बाळ बाहेर आले आणि ते रुदन म्हणजेच मोठ्याने ते रडायला लागले। बरं हे रडायला लागल्याच्या नंतर त्या बाळाच्या आवाजाने त्या आसपास कोणीही नाही आहे परंतु तिथे एक नाविक होता त्या नाविकाचं नाव इथे काय सांगितलेलं आहे कामिक नाम म्हणजे कामिक नावाचं एक नावाडी आहे किंवा मच्छीमार करणारा असा व्यक्ती आहे त्यांनी त्या बाळाला तिथे पाहिलेले आहे आणि ते बाळ जे आहे ते रडत आहे। देखिला परी जो सवित मग चित्ते द्रविला मोह ममता म्हणे बाळ हे कोमल तत्वता या ते बक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराज कामिक मूर्ती बाळने वो सदनाते। ज्यावेळेस हा कामिक नावाचा जो नावाडी आहे मासेमारी करणारा व्यक्ती आहे त्याने ते बाळाला पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये त्या बाळाविषयी दया आली की हे बाळ कोणाचं आहे आणि जर हे बाळ असे एकटे आहे तर याला इतर प्राण्यांपासून इतर लोकांपासून याला धोका होऊ शकतो। त्यामुळे त्याच्या मनामध्ये त्या बाळाविषयी प्रेम उत्पन्न झाले आणि त्याच ठिकाणी तत्क्षणी एक आकाशवाणी सुद्धा झालेली आहे। तर ती आकाशवाणी अशी झालेली आहे अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरविकी। म्हणजे पहा आकाशवाणी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या कामिक नावाच्या नावाडी जो असतो त्याला सांगण्यात येते अरे हा तर साक्षात कवी नारायणांचा जन्म आहे हे कवी नारायण आहे जे या बालरूपामध्ये आहेत तो आता यांना घरी ने आणि यांचं नामकरण जे आहे ते मच्छिंद्र असं नाव ठेव असे कामिक नावाच्या म्हणजे मच्छेंद्रनाथ महाराजांचे जे पिता आहेत जे कामिक नाम आहे त्यांना तिथे आकाशवाणीमार्फत हा संदेश दिला गेलेला आहे। अरे हा दक्ष योगेंद्र जेती तारक नौका मही पाटी तरी तो संशय सवडोनी पोटी सदनानी महाराजा ऐसे देव गुरुदत्त रत्न कर्णपुटिके होता भूषण मग दृढ करुणी जनन हृदय संपुटी पाळीत असे महाविश्वासाचे पाठी आधीच मोहना देल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे रावे। तर आकाशवाणी झाल्याच्या नंतर हा आकाशाकडे पाहून हात जोडत आहे आणि कामिक नावाचा हा जो मत्स्यमारी करणारा व्यक्ती आहे हा त्या बाळाला उचलून आलिंगन देत आहे त्याला प्रेमाने मिठी मारत आहे। मग स्नेह कवचेकर संपुटी तो येणे आणला बाळ जेटी हृदय वाहुणी कामिक पोटी सदनी आणली तया ते। म्हणजे कामिक नावाच्या त्या नाविकाने त्या बाळाला आता घरी आणलेले आहे। शारद्वता नामे सुंदर नारी ओपित झाला तिचे करी म्हणे साजनी वंशाधारी सूत मिरवी लोकात। पहा कामिक नावाचा जो नाविक आहे त्याची पत्नी आहे शारद्वता। तर ही शारद्वता जी त्याची पत्नी आहे तिच्या हातामध्ये त्याने त्या बाळाला दिले आहे म्हणजे मत्स्येंद्रनाथ महाराजांना दिलेले आहे आणि त्यांना सांगत आहे की
हा आता आपला सूत आहे, हा आपला मुलगा आहे, हे आपलं बाळ आहे, आता याचा आपल्याला सांभाळ करायचा आहे. अचानकपणे झालेला हा बदल, अचानकपणे आलेलं हे घरात बाळ त्याने अत्यंत भारावून गेलेली आहे या कामिक नावाची जी पत्नी आहे. आणि तिने सुद्धा मी या बाळाचा लढीवाळपणे सांभाळ करीन, मी याला प्रेमाने सांभाळ करील असं पूर्ण मनोमने तयारी केलेली आहे. आणि संपूर्ण लोकांमध्ये, संपूर्ण नगरामध्ये मी सांगेल की हा माझा बाळ आहे असं ती स्वतःही सांगत आहे. आणि कामिक नावाचा जो नाविक आहे तो सुद्धा संपूर्ण नगरामध्ये हा आपला सूत आहे, हा आपल्या वंशाचा दिवा आहे असं सांग असं म्हणून तिला प्रबोधित करत आहे. मग हळूहळू दिवसावर दिवस, महिन्यावर महिने, वर्षावर वर्ष लोटले आणि मत्स्येंद्रनाथ महाराज आता बालवयामध्ये येत आहेत. परत बालवयामध्ये झाल्याच्या नंतर आपल्या वडिलांना काहीतरी मदत करावी, नौकामध्ये आपण जावे, स्वतःही मत्स्य पकडावेत अशा अनुषंगाने ते एके दिवस मत्स्येंद्रनाथ महाराज हे आपल्या वडिलांबरोबर नौकामध्ये विहार करत असतात. आता पुढे काय कथा वर्तत आहे ते आपण ऐकूयात. ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ महाराजांना त्यांचे पिता म्हणत आहेत, तव कोणे एके दिवशी सुदीन उदयिक भूमीसे पिता म्हणे तमारी कन्येसे चला जाऊ मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी ती रायत, मग जळोदरी संचरणितात मच्छबाळा वाहनी. म्हणजे आता मच्छिंद्रनाथ महाराजांना आपण मासे पकडायला जाऊया असे त्यांचे पिता हे त्यांना सांगत आहेत. आणि मच्छिंद्रनाथ महाराज सुद्धा त्यांच्या वडिलांबरोबर मासेमारी करण्यासाठी हे आता जात आहे. बरं, आता पुढे झाल्यानंतर काय वर्तत आहे ते आपण ऐकूयात. तव जाळ्या सवे मीन दाडी आतुल्या उडी कर संपुटी, बाहेर काढता कामिके जेटी मही मीना ते सोडित असे, मच्छिंद्रासे म्हणे सुरत्तमा वेचुनी साठवी या मीना, ऐसे वधोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे, एरीकडे मच्छिंद्रनाथ मीन रेखदा मनी होतात, आहा मात कुळा घात कामिकतात मांडिला, तरी आपण असता ऐसे राहटी बरवे म्हण पाहता दृष्टी, हे योग्य नवे कर्मपाठी उपकार मिरवावे. म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांच्या डोळ्यासमोर एक दृश्य पाहिले की त्यांचे वडील हे पाण्याच्या मध्ये जाळी टाकत आहेत, त्या जाळ्यातनं मासे ओढून घेत आहेत आणि ते मासे ओढून घेऊन त्यांच्या नावेमध्ये ते टाकत आहेत. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगत आहेत, पकडलेले मासे आहेत हे संपूर्णपणे एकत्र करून ठेव, त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. आणि परत एकदा ते जाळात टाकत आहेत आणि मासे ओढून घेण्याचं कार्य करत आहेत. परंतु ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी हे पाहिले, त्यांनी त्या माशांची धडपड पाहिली, जगण्याची जी त्यांची उमेद आहे त्याबद्दल करत असलेले जे धाडस आहेत, अट्टहास आहेत ते पाहिलं. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण हे जे मासे पकडत आहोत किंवा आपले वडील हे जे मासे पकडत आहेत आणि माशांना मारत आहेत हे म्हणजे योग्य नाही, हे नीतीला धरून नाही आहे, हे तर दैवी कार्याच्या विरोधामधलं कार्य आहे जे मासेमारी आपण करत आहोत असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला. आणि त्यांनी जे वडिलांनी पकडलेले मासे आहेत ते संपूर्णपणे आपल्या ओंजळीमध्ये घेतले आणि परत एकदा पाण्यामध्ये टाकले. मग ज्यावेळेस हे त्यांच्या वडिलांना दृश्य दिसले की मत्स्येंद्रनाथ महाराज हे पकडलेले सर्व मीन म्हणजेच पकडलेले सर्व मासे हे हातामध्ये घेत आहेत आणि पाण्यामध्ये परत एकदा सोडून देत आहेत, म्हणजे जे ते मेहनत करत आहेत ते फोल जात आहे. त्याच्यामुळे ते मत्स्येंद्रनाथांवरती आता रागवत आहेत. त्याचं सुद्धा कथनीती येत आहे. जैसा परमसबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी काम क्रोधांचे, प्रबळ हृदया माझी धडाडी की मेघमंडळाचे दाटी चपळा पळवी तेजावटी, तैसा धडाडून क्रोध पाठी बाहेर आला तत्क्षणी. मग ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ महाराजांवरती त्यांचे वडील रागवतात आणि त्यांना बरे वाईट बोलतात की हा जो आपला व्यवसाय आहे किंवा आपण पोटासाठी जे मासेमारी करत आहोत आणि जर हेच मासे आपण पकडलेले जर तू सोडून द्यायला लागला तर आपण सर्वांनी मिळून काय खायचं आहे, आपण कोणता आहार मग भक्ष्य करायचा आहे, खडे बोल हे मत्स्येंद्रनाथ महाराजांना सुनावत आहेत. परंतु हे दैवी कार्याच्या विपरीत असल्यामुळे मत्स्येंद्रनाथ महाराज हे तिथे ऐकत नाहीत आणि म्हणतात जर या वाचूनच जर अन्न खायचं असेल तर आम्ही भिक्षान्न मागून खाऊ. म्हणजे जे सर्वात पवित्र अन्न कोणतं असेल तर ते आहे भिक्षान्न, ज्या अन्नाला कोणताही दोष लागत नाही, कोणतंही दूषण लागत नाही आणि ते अन्न असं आहे जे कधीही अपवित्र होत नाही, असं भिक्षान्न आम्ही मागून खाऊ असे म्हणत आहेत मत्स्येंद्रनाथ महाराज. आणि त्यांच्या वडिलांची नजर चुकून आता मत्स्येंद्रनाथ महाराज तिथून निघत आहेत. त्याचं सुद्धा सुंदर वर्णन येत आहे. एरी इकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करीत भ्रमण करता द्वैत होनात सुडाळ जागा दिसेना, मग उत्तर दिशा भद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम ते द्वादश वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचरला. दैवलीला ही कशी असते, साक्षात हे मुळामध्ये परम अवतारी आहेत, ते स्वयं अवतारी आहेत. मत्स्येंद्रनाथ महाराज हे तिथून निघतात आणि आता स्वतः मी तप करणार किंवा तपाला बसलं पाहिजे ही भूमिका हे त्यांच्या मनामध्ये येत आहे. आणि त्यांनी दृढ व ठाम निश्चय केलेला आहे. त्यांच्या वडिलांची नजर चुकून ह्या सर्व लोकांपासून लांब जाऊन मी आता तपाला आचरण करणार आहे, तपाद्वारे मी स्वतःही सिद्ध होईल असं त्यांच्या मनामध्ये भावना येत आहे. आणि त्यांनी बद्रिकेदार या ठिकाणी म्हणजे उत्तर दिशेकडे प्रस्थान केलेले आहे.